नमस्कार श्रोते हो. आजच्या सोहराबाईचे अभंग या मालिकेतील 20व्या भागात सर्वांचं स्वागत. आजचा अभंग आहे, अवघे सुखाचे सांगाती, दुःख होता पळती आपोआप. भार्या पुत्र भगिनी माता आणि पिता, हे अवघे सर्वथा सुखाचेची. इष्ट आणि मित्र स्वजन सोय रे, सुखाचे निर्धारी आप्तवर्ग. अंतकाळी कोण नये बरोबरी, म्हणतसे महारी चोखियाची. आजच्या अभंगात सोयराबाई सांगतायत आपल्याला की सुखाचे सर्व सांगाती असतात, पण दुःख समोर उभं ठाकल्यावर सगळे आपोआप पळून जातात. भार्या पुत्र भगिनी माता आणि पिता, हे सर्व संबंध म्हणजे हे तरी उदाहरणादाखल घेतलेले आहेत. हे अवघे सर्वथा सुखाचेची, हे सुखाने बनवलेले असतात, सुखासाठी असतात. इष्ट आणि मित्र स्वजन सोय रे, सुखाचे निर्धारी आप्तवर. इष्ट लोक जे हितचिंतक आहेत, मित्र आहेत, स्वजन सोयरे आहेत, ते सुखाचे निर्धारी आप्तवर्ग सुद्धा आपला सुखाचा निर्धार करूनच आपल्या सोबत असतो. अंतकाळी कोण नये बरोबरी, म्हणत असे महारी चोखियाची. अंतकाळ मृत्यू समयी हे कोणीही आपल्याला आपलं म्हणून उभं टाकत नाही. आपल्यासाठी आपलं जीवन व्यतीत होतंय, आपलं जीवन हरवून जात आहे, म्हणजे लौकिक जीवन. मृत्यू समीप आल्यावर कोणी आपल्याला मदत करत नाही, असं महारी चोख्याची महारी म्हणजे सोयराबाई ते सांगत आहेत. बरोबर. तर बरोबर. काही पुढे म्हणायचंय देवेश? हा नाही अजून बोल ना. याच्यावर बोल. अवघे सुखाचे सांगाते. मला तर वाटतं की ह्या 3 शब्दातच पुढच्या सगळ्या अभंगाचं मर्म सामावलेलं आहे. आपण जेव्हा चर्चा करत होतो देवेश या संदर्भात, तेव्हा आपल्याला किती सारी उदाहरणं सापडली आपल्या आयुष्यातली किंवा आसपास बघितलेली. आणि हेच सोयराबाई 400-500 वर्षांपूर्वी पण तेच सांगतात. अवघे सुखाचे सांगती, दुःख होता पळती आपोआप. की जोपर्यंत तुम्ही सुस्थितीत आहात, सुख म्हणजे काय तर तुमची सुस्थिती, थोडक्यात सगळ्याच दृष्टीने असेल, आर्थिक दृष्टीने असेल, भावनिक दृष्टीने असेल, मानसिक दृष्टीने असेल, जोपर्यंत तुम्ही स्वतः सुखात आहात आणि अर्थात तुम्ही इतरांना काहीतरी देत आहात, तोपर्यंत सगळे तुमचे. म्हणजे अगदी त्यांनी रक्ताची नाती सुद्धा इथे काही घेतली आहेत किंवा काही महत्वाच्या नात्यांचा उल्लेख केलाय. भार्या पुत्र भगिनी माता आणि पिता, हे अवघे सर्वथा सुखाचे. आता याच्यात एक फार महत्वाच्या नात्याचा त्यांनी उल्लेख केलाय, तो म्हणजे माता. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की आईचं आपल्या मुलांवर सारखंच प्रेम असतं वगैरे, पण काही काही उदाहरणं आपण असेही बघतो की जेव्हा मुलं मोठी होऊन करती सवरती होतात, तेव्हा क्वचित काही ठिकाणी आपण उदाहरणं बघतो की जो मुलगा हा जास्त कमावणारा असेल, तेव्हा आईला त्याचं कौतुक जरा जास्त असतं. इष्ट आणि मित्र स्वजन सोयरे, सुखाचे निर्धारी आप्तवर्ग. की तुम्ही ज्यांना आपलं म्हणतात ते तुमचे आप्तेष्ट आणि तुमचे मित्र सुद्धा. स्वजन म्हटलंय त्यांनी, की जोपर्यंत तुम्ही सुखी तोपर्यंत ते तुमचे स्वजन सोयरे आहेत. अगदी की तुमचं अगदी वाटेल तेवढं गुणगान करतील ते, किती तो छान माणूस आहे, किती सगळ्यांसाठी करतो वगैरे. पण हे सगळं जेव्हा तुमच्याकडनं जाईल तेव्हा तुमचं कोण असेल? कोणीच नाही. आणि त्याही पुढे जाऊन त्या काय म्हणतायत, अंतकाळी कोण नये बरोबरी, म्हणत असे महारी चोखियाची. की तुम्ही जर समजा अगदी तुमच्या सुखाच्या
परमोच्च बिंदूला असताना जर गेले तर कदाचित खूप लोक असतील तेव्हा तुमचे तुमचे म्हणवणारे. पण जर तुम्ही त्या स्थितीत नसाल तर अंतकाळी कोण नये बरोबरी म्हणत असे महारी चोखियाची. तर हे सगळं वाचल्यानंतर मी जेव्हा माझ्या शाळेत असताना संस्कृत शिकत होतो तेव्हा एक श्लोक होता आम्हाला. तो श्लोक सारखा सारखा मला आठवत होता, विशेषतः हे शेवटचं चरण वाचल्यानंतर, की अंतकाळी कोण नये बरोबरी. त्या म्हणतात की अंतकाळी कोणी सोबत नसतं. पण मग प्रश्न पडतो, मग कोण तुमचे खरे सोबती कोण? म्हणजे अगदी भार्या, पुत्र, भगिनी, माता आणि पिता, इष्ट, मित्र, स्वजन, सोयरे हेही जर तुमचे नाहीत तर तुमचं कोण? तर ते उत्तर त्या श्लोकात. तो श्लोक सांगतो मी काय. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी सखा स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. पूर्वी बँक वगैरे नसताना अर्थात धन हे जमिनीत गाडून ठेवलं जायचं किंवा भिंतीत गाडून ठेवलं जायचं. तर तुम्ही गेल्यानंतर ते धन सुद्धा मागे राहतं, त्या जमिनीतच राहतं जिथे गाडलं गेलंय. तुम्ही एकेकाळी पशुधनाला प्रचंड महत्व होतं, तर ते तुम्ही सगळं जमवलेलं पशुधन ते सुद्धा त्या तुमच्या बांधलेल्या गोठ्यातच राहणार. पुढची पायरी तुमची पत्नी, ज्याला आपण जीवनसाथी म्हणतो. आपल्याकडे स्त्रिया स्मशानात जाण्याची पद्धत नाहीये, तर ती कुठपर्यंत साथ देणार तुम्हाला? उंबरठ्यापर्यंत. त्याच्यानंतर तुमचे आप्तेष्ट, मित्र परिवार तो कुठपर्यंत येणार? तो स्मशानापर्यंत. इतके सगळ्या चाळण्या लागल्यानंतर शेवटी काय उरतो? तुमचा स्वतःचा देह. तो सुद्धा कुठपर्यंत? त्या चितेपर्यंत. त्याची राख होणार. मग जेव्हा तुम्ही पुढच्या प्रवासाला जाता तर तुमचा सोबती कोण? अंतकाळी कोण नये बरोबरी. पण काही तर असणार ना तुमचं असं स्वतःच. तर ते म्हणजे तुम्ही केलेलं कर्म. ते कर्मच तुमच्या सोबत येणार. आणि एक हिंदी गीत खूप प्रसिद्ध आहे, तर त्याच्या ह्या ओळी आहेत. सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा ना कोई. एक तुम्ही केलेलं कर्म आणि भगवंताचं नाव एवढंच तुमच्या सोबत येईल. बाकी तुमच्या सोबतीचं कोणीही नाही. सारे सुखाचे सांगाती. देवेश. हो, बरोबर अगदी. सुंदर विवेचन केलंस तू आज, की अ, शेवटी अंतकाळी कोण येतंय सोबत, हे बोलून स्वराबाईंनी आपल्याला विचार करायला भाग पाडलं. आणि त्याच्यामुळे आपण खऱ्या सुखाकडे, खऱ्या शाश्वत शाश्वताकडे आपण वळायला हवं, असं थोडक्यात तिला इथे सुचवायचं आहे, असं मला वाटतं. बरोबर ना चिता? हो. हम्म. तर असा सुंदर अभंग होता आजचा. ती आणि भावा बहिणीची गोष्ट सांगू का इथे मी देवेश, आपण जी चर्चा केली होती? हो, हा, मी पण पाहिलं. ती शुक्रवारची आहे कथा. बर, मग सांगतोस का? तू सांग ना, मी फक्त म्हणजे तुला ते डिटेल्स माहिती आहे. तर मी कथा सांगतो, म्हणजे कथेचा तो सारांशच आहे. आपल्या इथे श्रावणातल्या कहाण्या या प्रसिद्ध आहेत, तर त्यातलीच एक ही शुक्रवारची कथा आहे, भावा बहिणीची. की एक भाऊ बहीण असतात आणि त्यातल्या बहिणीचं लग्न झालेलं असतं, पण ती एका गरीब घरात दिलेली असते, तिच्याकडे फारसं काही नसतं. भाऊ श्रीमंत असतो. तर एक कुठलं तरी कार्य असतं म्हणून भाऊ जेवणाच्या खूप पंक्ती उठवतो. पण तो बहीण गरीब आहे आणि तिला जर बोलवलं तर ती स्वतःच्या साध्या वस्त्रात वगैरे येणार आणि
याची बहीण अशी कशी, म्हणून आपलंच हसं होईल म्हणून तो तिला आमंत्रणच देत नाही. पण बहिणीच्या कानावर ही गोष्ट जाते एकाच गावात असल्यामुळे, की आपल्या भावाने कार्य केलं आहे आणि तो लोकांना जेवण देतोय वगैरे. तर मी त्याची बहीण आहे, न जाणं बरोबर दिसणार नाही म्हणून ती बिचारी आमंत्रण नसताना सुद्धा जाते. भाऊ तिला बघून खूप चिडतो, तिचा अपमान करतो, की तुला आमंत्रण दिलं नाही तर तू अशी इथे फाटक्या वस्त्रात का आली आहेस माझं असं करायला वगैरे. निघून जायतो. तर बहीण खूप अपमानित होते आणि निघून जाते. पण काळाचं चक्र फिरतच असतं. त्या बहिणीचेही बिचारीचे दिवस पालटतात, तिला श्रीमंती येते आणि मग एक दिवस तिचा भाऊ तिला जेवणाचं आमंत्रण धाडतो. ती काहीच बोलत नाही, ठीक आहे म्हणते आणि खूप छान सजून नटून ती जेवायला जाते. जेवायला गेल्यानंतर भाऊ तिच्या समोर ते पंचपक्वान्नाचं ताट ठेवतो आणि तिला म्हणतो, की ताई सुरू कर. ही म्हणते ठीक आहे, एक पाट दे मला. तो पाट आणतो आणि मग त्या पाटावरती तिचे सगळे दागिने काढून ठेवते आणि ताटात वाढलेल्या प्रत्येक पदार्थाचा एक एक घास ती तिच्या कुठे हातातल्या गोठांनाच वाढ, बांगड्यांनाच वाढ, लक्ष्मीहारालाच वाढ, पोहेहारालाच वाढ, असंच ते सगळं करते. भाऊ चक्रावून जातो, तिला विचारतो, की हे काय अगं, मी तुला जेवायला बोलवलं आणि तू हे काय करते. तो म्हणतो, की हे तू मला नाही जेवायला बोलवलं, माझ्या श्रीमंतीला जेवायला बोलवलं, म्हणून त्या श्रीमंतीलाच मी घास खाऊ घालते. तर असं आहे, की मराठीत म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भुते. हाच तो अभंगाचा एकंदरीत सारांश आहे, की अवघे सुखाचे सांगाती, दुःख होता पळती आपोआप. हो, आणि म्हणून अगदी. आपल्याला आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो, की सुखात तर सगळेच तुमच्या सोबत असतात, पण दुःखात जे तुमच्या सोबत असतात ते खरे तुमचे लोक. आता हे हं. म्हटलं नाही सोयराबाईंनी या अभंगात, पण अर्थ तोच आहे, की हे जर सगळे मग तुमच्या सोबत केवळ तुमच्या सुखासाठी असतील, तर मग ते तुमचे तरी नाहीयेत निश्चितच. हो. ते सुखासाठी आहेत. म्हणजे जसं तुझ्या त्या तू सांगितलेल्या शुक्रवारच्या कहाणीत, जसं तिने त्या दागिन्यांना जेवण देऊ केलं, अन्न दिलं, तसं ही लोकं आपल्या सुखाच्या अ, आपल्या सुखाचं जे काही वाटप होतं, ते सुखाचं वाटप होत असताना उपस्थित असतात. आणि एकदा का सुख संपलं, आपलं वाटप संपलं, तर ती तिथून ती निघून जातात. असं असं इथे सोयराबाईंना सांगायचं आहे. म्हणजे आपण 1000 वर्षांपूर्वी तेवढे तसेच होतो, 500 वर्षांपूर्वीही तसेच होतो आणि आताही तसेच आहोत. दुर्दैवाने असंच म्हणावं लागतं, की हे सोयराबाईंना तेव्हाही म्हणावं लागलं. हो, अगदी. असे तर हे सुखाचे सांगाती. तर शोधा आता तुमचे सुखाचे सांगाती कोण आहेत आणि दुःखात असतानाचे पण सांगाती कोण आहेत ते. हं. तर आज इथे थांबूया आपण. हो. YouTubeवर आपले 28 सबस्क्रायबर झाले आहेत हं. आणि लवकरच 50 होतील अशी आशा करूया. बरोबर. आणि लोकांना आवाहन करूया, अ, आवडत असेल तर जरूर शेअर करा, इतरांना कळवा आणि आपला प्रतिसादही कळवा. नक्कीच. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.